टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या कृष्णा आंधळे यांच्या सहकार्याने अशोक मोहिते पाटील यांना तो बातमी का पाहतोस वाल्मिका यांची यामधून मारहाण करण्यात आली होती। त्याला आता गेल्या 8 ते 10 दिवसापासून लातूर येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं। आज त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज त्यांना धनंजय देशमुख यांनी भेट घेतली देखील आहे आणि त्यामध्ये सर त्याशी नेमकं काय झालं होतं? मी तिथं बसलेलो होतो, आमचे मामा एक्सपायर झाले, ते माती करून थोड्या वेळ मी दुपारच्या वेळेत बसलेलो होतो। तर मोबाईलवर बातम्या पाहत असताना ते 2 आरोपी आले आणि मला म्हणले की तू बातम्या का पाहतोस वाल्मिकांच्या आणि मुंडे साहेबाच्या? मी म्हणलं पाहत नाही बाबा, मी बंद करतो। आणि म्हणले ह्याला मात चालला मराठी लिहिलंय, मात चालला म्हणले मराठी ह्याचा संतोष देशमुख करावा लागतो म्हणले। तुमचं काही त्यांचं काही भांडणं काही झालं की दुश्मनी काही पहिलं नाही? माझं भांडणं त्यांचं माझं काय नव्हतं, भांडण फिरणं काय नव्हतं माझं त्याचं। पाहिलं ते की एक मुलगा तो आरोपी नाही, एकदम लहान आहे तो। नाही त्यांचे ते मित्र, ते कृष्ण आंधळीचे मित्र आहेत सर, ते आमचे ते 2 अजून 7-8 जण आहेत आमच्या गावात। हां, आता पाहिलं ते एक त्याच्यामध्ये नाव नाबालक आहे, त्याला आता समोर ठेवलेलं आहे सुधारणा घरामध्ये, त्यांना जेल टाकण्यात आलेलं आहे। ते आता कारण न्याय व्यवस्था समजून काय पुढं आपल्याला फक्त न्याय पाहिजे, असं कोणावर बी अन्याय होऊ नये। जे आमच्या संतोष भैयावर झालेलं आहे असं आता काल माझ्यावर झालं आहे, अजून दुसऱ्यावर शांतता राहिली पाहिजे, एवढीच मागणी शासनाला। पाहिलं तर जे माझ्यावर अन्याय झालेला आहे असा कोणावर अन्याय होऊ नये आणि मला न्याय पाहिजे अशी मागणी त्या देखील अशोक मोहिते पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोगलकर, संभाजी मुंडे, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।